नमस्कार. आज मी इथे माशांचं जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर वाटप काढून घेते. 1 वाटी खोबरं आहे, किसून घेतलेलं आहे. तर सुक्या मिरच्या, बेडगी मिरची आणि धणे घेतलेले आहेत. थोडं थोडं पाणी घालून वाटून घेते. मिरच्या आणि खोबरं जरासं वाटल्यानंतर त्यात हळद आणि कांदा घालते कापून घेतलेला. थोडीशी चिंच घालते आणि वाटप बारीक होईपर्यंत वाटून घेते. वाटप वाटून झालेल्या भांड्यात काढून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची, शेवग्याच्या शेंगा घालते आणि गॅसवरती उकळायला ठेवते. वाटप झाकण लावून उकळून घेतलेले. त्यात 2-3 कोकमं आणि तिसऱ्या साफ करून धुवून घेतलेल्या त्या घालते. मिक्स करून चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. कढीला छान उकळी आलेली आहे. तिसऱ्या आणि शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत. तिसऱ्यांची कढी तयार आहे. इथे एका भांड्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला आलं लसूण, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, चिंचेची पेस्ट, कोथिंबीर बारीक चिरलेली, हळद, लाल मसाला, चवीप्रमाणे मीठ घालते आणि तिसऱ्या साफ करून घेतलेल्या घालते आणि हाताने मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवते 10-15 मिनटं. 10-15 मिनटानंतर कांद्यातनं पाणी सुटलेलं आहे. आता त्यात मावेल तितकं तांदळाचं पीठ घालते आणि घट्ट पीठ मळून घेते. अशा प्रकारे गोळा घेऊन त्याला टिक्कीचा आकार देते. इथे पॅनमध्ये तेल घेतलेले गरम करायला. त्यात तिसऱ्यांचे डांगर फ्राय करून घेते. गॅस स्लो करून दोन्ही बाजूनी लालसर होईपर्यंत भाजून घेते. तिसऱ्यांचे डांगर तयार आहेत. इथे मोदकं फ्राय करायसाठी घेतलेले आहेत. त्यात कोकम आगळ, चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर आणि हळद लावून बाजूला ठेवते 10-15 मिनटं. थोड्या वेळाने तांदळाचे पीठ आणि रवा मिक्स करून घेते. मसाला लावून ठेवलेल्या मोदकांना तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते. तव्यावर तेल घेतलेले गरम करायला. त्यात मोदकं शॅलो फ्राय करून घेते. वरून थोडंसं तेल घालते आणि 2-3 वेळा परतून छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. मोदकं दोन्ही बाजूने कुरकुरीत फ्राय करून घेतलेले आहेत. आता काढून घेते. इथे कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा परतून घेते. कांदा थोडासा नरम झाल्यावर त्यात बारीक चिरून ठेवलेलं आलं लसूण घालते आणि परतून घेते. आलं लसूण परतून झाल्यावर एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि हिरवी मिरची घालते. थोडंसं मीठ घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा मिक्स करून घेते. आता त्यात लाल मसाला, हळद, 2-3 कोकमं घालते आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते आणि झाकण लावून मसाला शिजवून घेते. झाकण काढलेलं आहे. मसाल्याला छान वाफ आलेली आहे. ओलं खोबरं घालते किसून ठेवलेलं. कोथिंबीर घालते बारीक चिरून घेतलेली आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालून मसाला शिजवून घेते छान. मसाला शिजल्यावर त्यात साफ करून धुवून ठेवलेली मोदकं घालते आणि हलक्या हाताने परतून घेते.
आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने शिजून घेते. हलक्या हाताने परतून घेते आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. मोदकं शिजलेली आहेत. वरून कोथिंबीर घालते. मोदकांचं सुकं तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.